नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मेष राशीच्या जातकांना वर्ष 2023च्या तुलनेने वर्ष 2024 हे अनुकूल असणार आहे. कारण या वर्षी शनी आपल्या 11व्या स्थानात म्हणजे लाभस्थानात विराजमान आहे. मे 2024 पासून गुरुही आपल्या 2ऱ्या भावात विराजमान आहे. राहू हा व्ययस्थानी असल्यामुळे आणि केतू 6व्या स्थानात असल्यामुळे आपल्याला वर्ष 2023च्या मानाने वर्ष 2024 हे नक्कीच अनुकूल आहे. कारण धनस्थान इथे बलवान होते. व्ययस्थानातील राहू हा मीन राशीत आहे. मीन राशीचे स्वामी गुरु आहेत आणि गुरु हे धनस्थानात आहे आणि 11व्या स्थानात शनिदेव बसले आहे, जे कर्मेश आणि लाभेश आहेत. या सर्व ग्रहस्थितीमुळे आपल्याला या महिन्यात धनप्राप्तीबद्दल नक्कीच अनुकूल ग्रहस्थिती आहे. मीन राशीतला हा राहू जो व्ययस्थानात विराजमान आहे, हा आपल्याला अप्रत्यक्षरित्या धनप्राप्ती देतो. जसे सट्टेबाजी, जुगार अशा प्रकारे हा आपल्याला लाभ नक्कीच मिळवून देणार आहे. पण आपल्याला आर्थिक संकटही या महिन्यात येऊ शकते. कारण आपल्याला लाभ आणि व्यय यांच्यात संतुलन साधणे या महिन्यात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात वित्तीय संकट येऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. मेष राशीच्या जातकांना गुरु हा धनस्थानात असल्यामुळे नक्कीच आर्थिकदृष्ट्या मदतच करणार आहे. या गुरुची दृष्टी आपल्या 6व्या स्थानावर, 8व्या स्थानावर आणि कर्मस्थानावर असणार आहे. मेष राशीच्या जातकांना शनी हा कुंभ राशीत असल्यामुळे आणि कर्मेश लाभेश लाभात असल्यामुळे नक्कीच आर्थिकदृष्ट्या मदतच करणार आहे. याचा नक्की लाभ घ्यावा आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवावा. आपले कर्म जर योग्य दिशेने असतील तर नक्कीच आपल्याला आर्थिकदृष्ट्या मदत होईल. मेष राशीच्या जातकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बृहस्पती आपल्या धनस्थानात विराजमान आहेत, पण ते वक्री अवस्थेत आहेत. यामुळे जरी आर्थिकदृष्ट्या आपल्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असली तरी आर्थिक लाभ आपल्याला योग्य प्रकारे मिळणार नाहीत. याबद्दल विचार करावा. कारण 2 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2024 या काळात शुक्र हा आपल्या कुंडलीनुसार मार्केश होत आहे. म्हणजेच तो 2ऱ्या आणि 7व्या स्थानाचा स्वामी होत आहे आणि हा दशम स्थानात विराजमान आहे. 2 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 या काळात शुक्र हा आपल्या 2ऱ्या आणि 7व्या भावाचा स्वामी होत आहे आणि हा कर्मस्थानात म्हणजेच दशम स्थानात विराजमान आहे. या कारणामुळे आपल्याला या काळात इतके लाभ होणार नाहीत. मेष राशीच्या जातकांसाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपल्या 2ऱ्या भावात बृहस्पती ग्रह हे वक्री अवस्थेत विराजमान आहेत. त्यामुळे आपल्याला आर्थिकदृष्ट्या जरी ही अनुकूल गोष्ट असली तरी लाभामध्ये मनासारखे यश प्राप्त होणार नाही. कारण 2 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 या काळात शुक्र हा आपल्या राशीनुसार मार्केश होत आहे. म्हणजेच 2ऱ्या आणि 7व्या भावाचा स्वामी होत आहे आणि हा या कालावधीमध्ये कर्मस्थानात विराजमान आहे. 28 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 या काळात हा शुक्र लाभस्थानात येणार आहे. यावेळेला नक्कीच आपल्याला आर्थिक लाभ अप्रत्यक्षरित्या प्राप्त होतील, यात शंकाच नाही. मेष राशीच्या जातकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपला राशी स्वामी ग्रह मंगळ हा 7 डिसेंबर 2024 ते 24 फेब्रुवारी 2025 या काळामध्ये वक्री अवस्थेत आहे आणि ही एक गंभीर बाब आहे. या कारणामुळे आपल्याला आपल्या करिअर, धनप्राप्ती आणि आरोग्य या गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण याबाबत आपल्याला अशुभ फल प्राप्त होऊ शकते आणि या काळात सतर्क राहण्याची, कर्मावर विशेष विश्वास ठेवण्याची गरज आहे. तेव्हा त्याप्रमाणे नक्की करा. मित्रमैत्रिणींनो, 15 डिसेंबर 2024 नंतर सूर्यदेव आपले पंचमेश असून भाग्यस्थानात विराजमान होणार आहेत. म्हणजेच पंचमाचा स्वामी भाग्यस्थानात ही एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब आहे. यामुळे आपल्याला या काळात आध्यात्मिक रुची निर्माण होईल आणि आपल्याला या काळात संतान सौख्यही प्राप्त होईल.
या काळात आपल्या विशेष धार्मिक यात्रा घडतील आणि वातावरण नक्कीच शुद्ध पावन असेल, ज्यामुळे नक्कीच आपल्याला सात्विक आनंद प्राप्त होईल, यात शंकाच नाही. मित्रमैत्रिणींनो, मेष राशीच्या जातकांसाठी एक महत्त्वाचा उपाय मी आपल्याला देत आहे, तो म्हणजे या काळात आपण डिसेंबर महिन्यात आपण रोज मंगळवारपासून सुरुवात करून हनुमान चालिसाचा पाठ करावा, जो नक्कीच आपल्याला शुभ फलिते प्राप्त करून देईल आणि आपल्याला जे वक्री मंगळाचे भविष्यात अशुभ परिणाम मिळणार आहेत त्यापासूनही आपले रक्षणच होईल आणि शुभ फलिते प्राप्त होतील. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल. धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.